नाशिक महानगरपालिका व राष्ट्रीय विकास मंडळ संचलित नववर्ष स्वागत समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पहिल्या दिवशी हिंदुस्थान, कथक, भरतनाट्यम, तबला, बासरी, शास्त्रीय गायन, सुगम संगीत यांच्या एकत्रित आविष्काराने गोदाकाठ दुमदुमून गेला होता। अंतर्नाद गायन वादन नृत्याचा अनोखा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता पाडवा पटांगण पंचवटी येथे आयोजित करण्यात आला होता। किराणा घराण्याच्या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका पद्य विभूषण प्रभा अत्रे यांना अंतर्नाद कार्यक्रम समर्पित करण्यात आला। शहरातील शास्त्रीय संगीतातील गायन वादन आणि नृत्य क्षेत्रातील 72 कुलगुरूंच्या 1633हून अधिक कलाकारांचा शास्त्रीय संगीतावर आधारित एकत्रित कलाविष्कार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने जमले होते। या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली। त्यानंतर पंडित खापर्डे, महेश दळे आदी मान्यवरांचा रामलल्लांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। 5 दिवस चालणाऱ्या विविध कार्यक्रमांतर्गत कालचा पहिला कार्यक्रम अंतर्नाद प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रामपूर सहस्वान घराण्याचे उस्ताद रशीद खान यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित प्रसाद खापर्डे तसेच महेश दळे, श्री भद्रकाली मंदिर संस्थानचे अध्यक्ष उदयन दीक्षित, नाशिक मर्चंट बँकेचे संचालक हेमंत धात्रक, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विजय साने, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कट, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते। या कलाविष्कारात प्रारंभी सर्व गायिकांनी श्रीराम वंदना सादर केली। त्यानंतर लहान गटातील कलाकारांनी राम्स भीमपलास मधील रचना, गायन, आलापी आणि बासरी वादन केले। त्यानंतर छत्रपती शिवरायांची आरती यावर विद्यार्थिनी, तरुणी व महिलांनी कथक नृत्य सादर केले। वंदनम रघुनंदनम या बोलांवर चिमुकल्या नृत्यांगनांचे भरतनाट्यम रंगले। त्यानंतर राग बिहाग वरील बंदिश स्वर बासरीचे त्याला तबला साथ करण्यात आली। गायकांचे राग यमन तर मोठ्या कलाकारांचे राग मालकंस सादरीकरण झाले। पुढे भिन्न षडज, बासरी वादक, कथक व भरतनाट्यम सरगम सादरीकरण, राग चंद्रकंस, कथकचे तोडे पढंत तर भरतनाट्यमचा आविष्कार सादर करण्यात आला। शेवटी सर्व गटांचे एकत्रित सादरीकरण, त्यात श्रीराम कृपाळू भजनम, कानडा राजा पंढरीचा, मराठी अभिमान गीत यावर दीपनृत्य, जयोस्तुते या गाण्यांवर गायन, वादन आणि नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक केतकी चंद्राते यांनी केले। या अंतर्नाद कार्यक्रमाचे प्रमुख निनाद पंचाक्षरी आणि सहप्रमुख केतकी चंद्रात्रे हे होते, तर सूत्रसंचालन सुनेत्रा मांडवंगने यांनी केले। या कार्यक्रमामुळे नाशिककरांमध्ये नववर्षाचे स्वागत करण्याचा उत्साह द्विगुणित झाला। या कार्यक्रमास नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी किरण चौधरी, नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष शिवाजी बोदार्डे, उपाध्यक्ष चंद्रकांत जोशी, गुणगौरव न्यासचे अध्यक्ष आणि नववर्ष स्वागत समितीचे मार्गदर्शक प्रफुल्ल संचेती, विश्वस्त राजेश दरगोडे, जयंत गायधनी, जयेश क्षेमकल्याणी, स्वरूपा मालपुरे आदी उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमात शेकडो विद्यार्थिनी, 110 बासरी वादक, सुमारे 250 तबला वादक असे 72 गुरुकुलातील कलाकारांचा सहभाग होता। दरम्यान आभार प्रदर्शन निनाद दीक्षित यांनी केले। दैनिक भ्रमर, नाशिक।